महिला दिनानिमित्त पिंडीपोल हॉस्पिटल आणि अपोलो फर्टिलिटी सेंटरच्या वतीनं मोफत वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिराला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। एकूण 50 पेक्षा अधिक दाम्पत्यांनी शिबिराचा लाभ घेतला। पिंडीपोल हॉस्पिटल आणि अपोलो फर्टिलिटी सेंटर या दोन नावाजलेल्या हॉस्पिटल्सनी एकत्र येऊन अशा प्रकारचा अतिशय खर्चिक सल्ला आणि उपचार मोफत ठेवल्यामुळे नावाजलेल्या या दोन्ही हॉस्पिटलचं समाज माध्यमातून खूप कौतुक होत आहे। या मोफत शिबिराचं उद्घाटन डॉक्टर मीनल चिडगुपकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलं। या कार्यक्रमाला तज्ज्ञ डॉक्टर नवल दुडम, डॉक्टर गीता पिंडीपोल आणि डॉक्टर कीर्ती मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं। या शिबिरात डॉक्टर श्रीनिवास सत्यनारायण पिंडीपोल यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत करून अशा प्रकारच्या समाजोपयोगी आणि मोफत कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अपोलो फर्टिलिटी सेंटर यांचे आभार मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंडीपोल हॉस्पिटल आणि अपोलो फर्टिलिटी सेंटरच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। तर आज जे पिंडीपोल हॉस्पिटलमध्ये तुम्ही जे अपोलो फर्टिलिटी प्लस मॅडम जे स्त्रियांचं जे दुखणं असतं किंवा त्यांच्या संसारात त्यांचे सासू त्यांचे नवरा जे त्यांचं दुखणं असतात, त्यांचं काय प्रॉब्लेम आहे त्यांना कधी ऐकून घेत नसतात, पण त्यांना जे तुम्ही आज मार्गदर्शन देणार आहे। अपोलो हा भारतातलं सर्वात मोठं म्हणजे नावाजलेलं इन्स्टिट्यूट आहे जे वंध्यत्व निवारणावर ते काम करतात आणि साधं सोप्या आणि कमी खर्चात ही त्यांची स्पेशालिटी आहे। त्यामुळे तो आज इन्स्टिट्यूट सोलापुरात आणि पूर्व विभागात आपल्या पूर्व विभागातल्या गरीब लोकांसाठी आज पिंडीपोल हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत। त्याच्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आणि एक विश्वास ठेवा की आपल्या अपोलोमध्ये बिकॉज इट इज अ नेशन वाईड ग्रुप जे तुम्ही तुमचं आम्ही फ्रीज करून ठेवलेलं आहे ते अनेक वर्षांसाठी आमच्याकडे व्यवस्थित राहील आणि जेव्हा तुम्हाला त्याची खरोखर गरज असेल त्यावेळेला ते तुमच्यापर्यंत पोहोचेल, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ते वापरणार असाल तर या बाबतीत जर तुम्हाला काही शंका असतील तुम्ही जरूर विचारा। अजून तुमचे काही ओळखीचे असतील, रिलेटिव्स असतील की ज्यांना या बाबतीत काही मार्गदर्शन हवं आहे तर आम्ही 10 वाजल्यापासून 6 वाजल्यापर्यंत अपोलो फर्टिलिटी सेंटरमध्ये अवेलेबल असतो। आमच्या मॅडम ज्या आहेत कीर्ती मॅडम त्या डिटेलमध्ये म्हणजे आता जेवढं तुम्हाला आम्ही क्लिनिकली सांगणं गरजेचं आहे बरोबर, त्याचप्रमाणे हे सगळ्याचा खर्च किती येतो, हा खर्च हळूहळू कसा भरू शकता तुम्ही, याला काही EMI फॅसिलिटी आहेत का, हे कधी करू शकतात, या बाबतीतलं सगळं मार्गदर्शन आणि हे काय काय कशासाठी तुम्ही हे सगळे पैसे भरता याचं मार्गदर्शन मॅडम तुम्हाला व्यवस्थित करतील आणि सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीनं समजून सांगा। बरेच कपल्स असे आहेत की ज्यांना नॅचरल कन्सेप्शन होतं, त्यांना फार अडचणी येत नाही, पण काही कपल्स असे असतात की त्यांना त्यांच्या मातृत्वाच्या प्रवासात काही अडचणी येतात। प्रत्येक वेळेला ह्या अडचणीसाठी उत्तर IVFच आहे असं नाही। सर मॅडम तर ऑलरेडी तुम्हाला सजेस्ट करत असतात, त्यांच्या पद्धतीने तुम्हाला बऱ्याच जणांना रिझल्ट पण मिळाले असतील, पण त्यांच्याही पलीकडचा जेव्हा अडथळा किंवा मोठ्या प्रकारचा समस्या तुमच्यामध्ये असेल तर त्याचं सोल्युशन म्हणून आम्ही इथे तुमच्यासमोर आज आहोत। तर सरांच्या आणि मॅडमच्या माध्यमातून तुम्ही कधीही अपोलो फर्टिलिटीचा लाभ घेऊ शकता। यापेक्षा जास्त महत्त्वाची एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की जसं मॅडमनी सांगितलं की कुठली ट्रीटमेंट जेव्हा तुम्ही घेणार आहे तेव्हा कुठल्याही पेशंटच्या किंवा कपलच्या मनात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे खर्च, बरोबर आहे ना। आपण त्या खर्चाच्या दृष्टीने पुढे पाय टाकायचं का किंवा नाही टाकायचं, इथेच घ्यायचं, अजून 6 महिने थांबायचं, त्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांच्या डोक्यात असतात। किंवा अपोलो फर्टिलिटीसारख्या मोठ्या सेंटरला जायचं, कॉर्पोरेटला जायचं म्हणजे आधीच आपण मनातच ठरवत असतो की इथे खूप खर्च असेल, आपण नको जायला, है ना। या गोष्टीमुळे सुद्धा आपण तिथेपर्यंत जात नाही। तर असं काही नाही आहे। अपोलो फर्टिलिटी ही एवढ्या पॅन इंडियाची चेन जरी असली तरी सोलापूरच्या रेटमध्ये तुम्हाला ही सगळी